बाप हो, ही सत्यनारायणाची पूजा थोटांड आहे. भटांचा पोट भरण्याचा तो एक धंदा आहे. ते पोट तिडकीनं म्हणत, अरे जरा विचार करा, पाण्यात बुडालेली बोट कधी वर येईल का? अरे तसं असतं तर त्या महायुद्धात इंग्लंडच्या बोटी ज्या समुद्रात बुडाल्या त्या इंग्रजांनी सत्यनारायण घालून वर नसत्या का आणल्या? ₹1.25 पावणाऱ्या या सत्यनारायण घालणाऱ्यांना आम्ही आव्हान करतो, ₹1.25 कोटी घ्या, सत्यनारायण घाला, पण त्या बुडालेल्या बोटी वर आणा. अंधश्रद्धेवरती कडाडून हल्ला हे गाडगेबाबांच्या समाज प्रबोधनाचं मुख्य अंग होतं. मूर्तिपूजा हे थोतांड आहे. याबरोबरच भट ब्राह्मणांनी सुरू केलेल्या सत्यनारायण दशक्रिया विधीही याचाही ते सडेतोड समाचार घेत. गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून नेहमी म्हणत असत, बाप हो, ही सत्यनारायणची पूजा थोटांड आहे बरं का. भटांचा पोट भरण्याचा तो एक धंदा आहे. सत्यनारायणाच्या पोथीबरोबरच गाडगेबाबा दशक्रिया विधीचाही समाचार घेत. ते म्हणत, अरे बाप हो, मेल्यावर कसले पिंडदान करता? आईवडिलांची जिवंतपणीच सेवा करा, त्यांची पूजा करा. अरे स्वर्ग नरक या गैरसमजुती आहेत. लोकांना पटवून देण्यासाठी मध्येच तुकोबांच्या अभंगातील ओवी म्हणत, तर कधी कबीराचा दोहा सांगत, जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान, जीते बाप को रोटी ना दे वो मरे बाद पछताए, मुठभर चावल लेकर कव्वो को बाप बनाए. कधीही शाळेत न गेलेल्या माणसाने समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं, ही अफलातून किमया होती. ते म्हणत, बाबांनो, विद्या हे फार मोठं धन आहे, शिक्षण घ्या. अडाणी माणूस आणि पशु यात काहीच फरक नाही. ते पुढे म्हणत, मायबापांनो, एक वेळ उपाशी राहा. बापांनो, एका धोत्राचे 2 धोतर करून नेसा, पण लेकराले शाळेत घाला. शिक्षणाविना माणूस धोंडाच. सर्व अनर्थ एका अविद्येनं केलं. ही शिकवण एका निरक्षर माणसानं समाजाच्या मनावर बिंबवली. यातून त्यांच्या विचारांची महती लक्षात येते. जातीप्रथेविरुद्ध आवाज उठवताना गाडगेबाबा सांगत, बाप हो, माणसा माणसात फरक कराले तुम्हासले कोणी सांगितले? तुम्हाले कुणी जात विचारली तर माणूस हीच जात सांगा. आपण सर्व एकाच ईश्वराचे लेकरं आहोत. मग ही शिवाशिव कशाले? बाबा हो, या जगात स्त्री आणि पुरुष अशा 2च जाती आहेत. हा जातीभेद आपल्या समाजाले, देशाले लागलेला एक डाग आहे, कलंक आहे. गाडगेबाबांचे बालपणीचे नाव डेबूजी होते. संत गाडगेबाबा यांचं सुंदर व सुडोल शरीर, गोरा वर्ण, उन्नत कपाळ, प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे त्यांना पाहून लोक त्यांना डेबूजी म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगारजी, आईचे नाव सखुबाई आणि आडनाव जानोरकर होते. त्यांचा जन्म शेनगाव, जिल्हा अमरावती येथे परीट जातीत झाला. त्यांचा वेश म्हणजे अंगावरती फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणूनच ओळखत. 1912 मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला, परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. लहानपणापासूनच त्यांना भजन कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाज सुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागात त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशुचा बळी देऊ नये,
अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनातून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारिक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला. स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतदया यावर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात, परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हाताने स्वच्छ करीत. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी भाकरी मागून आणून खात. लहानपणापासूनच त्यांना भजन कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाज सुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागात त्यांनी गावोगाव कीर्तनं करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. लहानपणापासून ते जाती पंथ भेदातील होते. जातीभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा असे त्यांना मनापासून वाटे व त्यांच्या दृष्टीने याचे आचरण व आणि प्रयत्नही असत. पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी या ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त अशा धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवरती घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या. तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदार हस्ते देणगा दिल्या. अनेक ठिकाणी देवाधर्मावरतीच्या नावावरती चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही संसारातच राहून ईश्वर भक्ती करता येते अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली. संत तुकाराम महाराज आमचे गुरु आहेत व माझा कोणीही शिष्य नाही असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही. समाजात शिक्षण प्रसार करून अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावरती नितांत श्रद्धा होती, त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. गावोगाव भजन कीर्तन करून समाज प्रबोधनाचा नवा आविष्कार प्रस्थापित केला. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात अध्यात्म सांगण्याऐवजी भौतिक समस्यांवरती बोट ठेवून विज्ञान सांगत. ते म्हणत, बाबांनो, परमेश्वर एक आहे, तो निर्विकार आहे. ही धर्माची देवळे व देवळांचा धर्म थोतांड आहे. या दगडी देवाचे पाय रगडू नका. यासाठी आपल्या कीर्तनातून संत कबीरांचा दोहा सांगत, जत्रा में फतरा बिठाया तीर्थे बनाया पानी, भई दुनिया बडी दिवानी, ये तो पौसे की धुलधानी. या यात्रा जत्रा म्हणजे भोळ्या बहुजन जनतेची लूट करण्याची ठिकाणं आहेत. मग पुढे म्हणत, अरे देव मंदिरात नाही की मूर्तीत नाही, तर माणसात आहे. भुकेल्याला अन्न द्या, अडाण्याला ज्ञान द्या, इथेच परमेश्वर आहे. गाडगेबाबा एकेश्वरवादी असल्यामुळे नवस सायास यावर देखील कडाडून हल्ला चढवत. या कोंबड्या बकऱ्यांच्या नवसापोटीच त्यांच्या वडिलांचे घर उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे स्वतःच्या दाहक अनुभवातून नवसाबाबत पोटतिडकीने बोलत. आपल्या कीर्तनात ते म्हणत, बाप हो, मुक्या प्राण्यांचे बळी देऊन माणूस कधी सुखी झाला आहे काय? परमेश्वर प्रसन्न झाला आहे काय? अरे शेळीच्या लेकराचा जीव घेऊन तुम्हाला लेकरू कसं होईल? माय माऊल्यांनो, हा अधर्म आहे. गाडगेबाबा धर्माची चिकित्सा करत लोकांना अगदी पोटतिडकीने सांगत की बळी प्रथा कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेली नाही. लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्यासाठी
ते तुकोबांचा अभंग म्हणत. नवसे कन्यापुत्र होती, मग का करणे लागे पती. नवसे कन्यापुत्र होती, मग का करणे लागे पती. पुन्हा कबीरांचा दोहा सांगत. मास मास सब एक ही है, मुर्गा बकरा गाय. ऐसा मानव बड़ा प्रेम से खाय. आपने बेटे का सिर मुंडावे, देख सुरा लग जाय. दूसरों की तो गर्दन काटे, जरा शर्म ना आय. या पद्धतीने गाडगेबाबांनी नवस या अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड जनजागृती करून महाराष्ट्रातील 67 खेड्यात ही बळीची प्रथा बंद केली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उपयोगी येणाऱ्या प्राणीमात्रांच्या रक्षणाची मोहीम राबवली. अनेक यात्रेतील हिंसा बंद करण्यासाठी प्रसंगी प्राण पणाला लावले. एका माणसानं अंगाला चिंध्या गुंडाळून व हातात फुडके गाडगे घेऊन लोकशिक्षणाचा पाया घातला. या महान गाडगेबाबांना विनम्र अभिवादन.